खासदार इम्तियाज जलील यांच्यावर लाठीचार्ज आणि धक्काबुक्की। अश्रूंच्या कांड्यांचाही वर्षाव। खासदारांच्या नेतृत्वात मोर्चा गेला होता विभागीय आयुक्त कार्यालयावर। नमस्कार प्रेक्षक हो, मंडल न्यूज मध्ये मी अनिता काळे आपले स्वागत करते। आज 30 जानेवारी 2024 रोजी छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात पतसंस्थांनी केलेल्या फसवणुकीविरोधात गुंतवणूकदारांच्या हक्कांसाठी न्याय मागणारा मोर्चा संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोचला होता। तेव्हा कार्यालयाचे फाटक बंद दिसल्यावर खासदार इम्तियाज अली यांनी आदेश देऊनही फाटक उघडण्यात आले नाही। तेव्हा आंदोलनकारी आक्रमक झाले आणि त्यांनी फाटकावर चढून आत उड्या घेतल्या। यावेळेस या मोर्चाचे नेतृत्व खासदार इम्तियाज जलील करत होते। तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला, तसेच अश्रू गॅसच्या कांड्याही सोडण्यात आल्या। यावेळेस खासदार इम्तियाज जलील यांचे स्वास्थ्य खराब झाले। त्यांनी पोलीस यंत्रणेला जाब विचारत महिलांवर हात का उगारला असा सवालही केला। आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जे आंदोलन होतं ते 9 पतसंस्था आणि सहकारी बँकाचं होतं। कोट्यवधी रुपये हे पतसंस्थांनी आणि बँकांनी त्यांचे घेऊन फरार झालेले आहे। मग जे नियम आदर्श डायरेक्टर्स आणि चेअरमॅन वर आहे, मग दुसरे डायरेक्टर्स आणि चेअरमॅन खूप मोठे आहे, पैशाने खूप ताकदवर आहे, मग त्यांना काय अरेस्ट करण्यात येत नाही? मलकापूरचे, अजंताचे, देवाईचे, ज्ञानोबाचे, यशस्वीचे, कृष्णाचे काय हे साहेब की पैशामध्ये खूप ताकद आहे आणि हे सगळे लोक किती गरीब आहे। म्हणजे 95 इयर्सची एक महिला आहे, एक महिलाचे 4 लाख रुपये आज रस्त्यावरती भीक मागत आहे। आज 6-8 महिने झाले गिरीश महाजन आणि दिलीप वळसे पाटील दोघांनी रस्त्यावर येऊन हे सगळ्यांना आश्वासन दिले होते की रस्त्यावर आश्वासन दिले होते की 1.5 महिन्यामध्ये आम्ही तुमचे पैसे परत करू। मग उल्लू बनवते का तुम्ही? तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही रात्री 3 वाजता परिपत्र काढू शकतो। मग हे लाखोंच्या संख्येने जे ठेवीदार आहे यांच्या बाबतीत तुम्ही सांगा, तुम्ही लेखी आश्वासन द्या, लेखी आश्वासन द्या आम्हाला की 1 महिन्यामध्ये तुम्ही देणार आहे करके। 1 मिनिट आम्ही इथे थांबणार नाही।
सगळ्या लोकांना बाहेर घेऊन जाण्याची जबाबदारी माझी असणार. उल्लू बनवतो तुम्ही गोरगरीब लोकांचे. ती महिला जी आली होती 95 इयर्सची, फक्त 60,000 रुपये आहे तिचे, 60,000 रुपये. तिची आई असेल, कुणाची आई असेल ते, किती पोलीसवाल्यांचे पैसे, आर्मीचे 80% जे लोक देशाच्या आपल्या संरक्षणासाठी गेले होते त्या लोकांना फसवले. कोण जबाबदार आहे त्याचा? आणि कोणी का बोलत नाही? आसू गॅस सोडण्याचं काय कारण होतं? मी सगळ्यांना सांगितलं होतं, माईक मध्ये सांगितलं होतं की आपण कुठल्याही प्रकारचा हल्ला गुल्ला करायचा नाही आहे. डिव्हिजनल कमिशनर एसी ऑफिस मध्ये बसणार आणि हे लोक आपल्या हक्काचा कष्टाचा पैसा घेण्यासाठी रस्त्यावर उन्हामध्ये बसणार. हे लोकशाही आहे का तुमचा गुंडागिरी सुरू आहे? पोलिसांचा वापर कशाला करतो तुम्ही? महिलांवर लाठीचार्ज कशाला केला तुम्ही? महिलांना चिमटे घेत होते. आता नेमकी काय मागणी आहे? आम्ही किती पोलिसांसमोर एकच उपाय आहे, त्यांनी लाठीचार्ज करा, आसू गॅस सोडा, इथे अँब्युलन्स आणा आणि सगळ्यांना तुम्ही जेलमध्ये पाठवा किंवा हॉस्पिटलमध्ये पाठवा. जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात, मी स्पष्टपणे बोललो होतो, विभागीय आयुक्त साहेबांनी पोलीस कमिशनरला इथे बोलवा, DDR ऑफिसच्या अधिकाऱ्यांना इथे बोलवा. काय येत नाही? स्क्रीनवर बसून आपल्याला सगळं हे बघायचं आहे. कोणी आदेश दिला होता हे महिलांवर लाठीचार्ज करण्याचा? आसू गॅस सोडण्याचा कोणी अधिकार दिलं होतं हे महिलांवर? उभे राहून त्यांनी सगळ्यांच्या समोर आश्वासन दिले होते की जे राहिलेले आहे त्यांना आम्ही अरेस्ट करू 8 दिवसाच्या आत. काय अरेस्ट करत नाही? पैसे तुम्हाला पण मिळाले का? हे मंत्र्यांनी पण पैसे खाल्ले का? त्यांनी सांगितलं होतं की 1.5 महिन्यामध्ये तुमच्या पैशाची प्रक्रिया सुरू आहे, आम्ही द्यायला सुरू करू. प्रॉपर्टी आहे, घ्या ना तुमच्या नावाने. मोठे मोठे अधिकारी इकडचे आहे, मोठे मोठे नेते आहे ना, एक एक प्रॉपर्टी घ्या ना तुम्ही विकत, द्या पैसे लोकांचे. काय कशा प्रकारची हे एक एक लोकांची हे बघा तुम्ही काय आहे. शेतीमध्ये काम करणारे कामगार कधी रस्त्यावर उतरले नाही, कधी वेळ आली नाही होती. मला कोणी बोललं नाही. त्यांनी बहुतेक तिथून ऑर्डर दिले असेल की त्यांना ठोकून काढा आणि आत येऊ देऊ नका.